लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तुफान गर्दी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून नगरसेवक पदासाठी 1312 अर्ज तर अध्यक्षपदासाठी 88 अर्ज दाखल। बातमी छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद व 1 नगरपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आज दिनांक 17 नोव्हेंबर शेवटच्या दिवशी सदस्यपदासाठी 1312 उमेदवारांनी तर अध्यक्षपदासाठी 88 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर केली आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 17 नोव्हेंबर नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केले। यात नगरपरिषद सिल्लोड सदस्यपदासाठी 229 तर अध्यक्षपदासाठी 17 अर्ज दाखल झालेत। कन्नड सदस्यपदासाठी 192 तर अध्यक्षपदासाठी 6 अर्ज दाखल झाले। पैठण सदस्यपदासाठी 290 तर अध्यक्षपदासाठी 14 अर्ज दाखल झालेत। वैजापूर सदस्यपदासाठी 210 तर अध्यक्षपदासाठी 8 अर्ज दाखल झालेत। गंगापूर सदस्यपदासाठी 128 तर अध्यक्षपदासाठी 15 अर्ज दाखल झालेत। खुलताबाद सदस्यपदासाठी 126 तर अध्यक्षपदासाठी 16 अर्ज दाखल झाले। तसेच फुलंब्री नगरपंचायत सदस्यपदासाठी 137 तर अध्यक्षपदासाठी 12 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत। उद्या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार आहे, तर 21 नोव्हेंबर रोजी अपील नसलेले अर्ज परत घेता येतील व 25 नोव्हेंबर रोजी अपील असलेले अर्ज परत घेता येतील। त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येईल अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सह आयुक्त ऋषिकेश भालेराव यांनी दिली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.